आग्र्याच्या लाल किल्ल्यामध्ये याही वर्षी शिवजयंती साजरी होणार आहे। मराठा समन्वयक विनोद पाटील यांच्याकडून ही माहिती देण्यात आली आहे। शिवजयंती साजरी करण्यासाठी पुरातत्व खात्याकडे पाठपुरावा करण्यात जाणार आहे। शिवजयंती उत्सवाला पंतप्रधान मोदींना निमंत्रित करणार आहोत असं विनोद पाटील यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। मागच्या वर्षी भैया आपण आग्र्यामध्ये मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी केली, याही वर्षी आग्र्यातच शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतलेला आहे, काय सांगाल? निश्चित मागच्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज जयंती तुमच्या सर्वांच्या साक्षीने आग्र्याला आपण केली। छत्रपती शिवाजी महाराज 18 पगड जातीचे आहेत आणि भारताचे नॅशनल हिरो आहेत। या पार्श्वभूमीवर ही जयंती पुन्हा एकदा आग्र्यामध्ये साजरी व्हावी अशी सर्व शिवभक्तांची माझी इच्छा होती। यावेळेस देखील जय्यत तयारी मोठ्या प्रमाणात सुरू आहे। आपल्याला लक्षात असेल, मागच्या वेळेस परवानगी नाकारण्यात आली होती, मग शेवटी हायकोर्टात जाऊन राज्य सरकारला सहयोगी सोबत घेऊन त्या ठिकाणी जयंती साजरी झाली। यावर्षी देखील तशाच पद्धतीने अर्ज आम्ही केलेला आहे। परवानगी अद्याप मिळालेली नाही, परंतु परवानगी मिळेल असा विश्वास आहे आणि इकडे तयारी आम्ही जोरात सुरू केली। सध्या परवानगीची प्रक्रिया जी आहे ती कुठल्या स्टेजला आली आहे आणि यावेळेला सुद्धा राज्यातले आणि देशातले कोणते मोठे नेते उपस्थित राहणार आहेत? हे बघा, आमची तर अशी इच्छा आहे की हा भारताचा जन्मोत्सव, याच्यात तर प्रधानमंत्र्यांनी पण यावं। आम्ही सर्वांना आमंत्रण पाठवतो आहे। जे आमंत्रण स्वीकारतील त्या सर्वांचं आम्ही स्वागत करू। परवानगीचा टप्पा आता आग्र्यापासून फाईल ही दिल्लीला गेलेली आहे आणि दिल्ली आर्कोलॉजीला आमचे सर्व सदस्य फॉलोअप घेत आहेत। येत्या 2 दिवसामध्ये परवानगीबाबत सोमवारपर्यंत खुलासा होईल। कॅमेरामॅन हर्षल सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।